कोलीवाडा, एकीकडे साईनाथ दिवा, तर एकीकडे रबाळे, तर एकीकडे आराध्या कुमारी पण तुर्बे, एकीकडे उमिकिनी, एकीकडे भूषण पाटील, एकीकडे अभि जोशी, तर एकीकडे शुभम पाटील. हे बॅटल एकीकडे साहिल नाईक, तर एकीकडे नमित पाटील. हे बॅटल आपण सध्या पाहताय. हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहताय. पावसाळी क्रिकेट आपण सध्या पाहताय. पाऊस येत नाही आहे, परंतु चारीकडे हिरवळ, अगदी एखाद्या स्टेडियमला लाजवेल हे मैदान आपण सध्या पाहताय. बेलापूरचं क्रीडांगण आपण सध्या पाहू शकाल. वेलकम बॅक, तुमचं सहर्ष स्वागत आहे. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे सध्या अनुभवत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. शुभम पाटील रबाळेचा हा खेळाडू सध्या मैदानामध्ये एंटर झालाय. त्याच्याबरोबर कोहिनूर ऑफ नवी मुंबई, ज्या खेळाडूने नवी मुंबईचं क्रिकेट आखाती देशांपर्यंत पोहोचवलं आपण पाहू शकाल. भूषण पाटील नॉन स्ट्राईक इनला आपण सध्या पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती उभा नंबर पहिला हाताळण्यासाठी हरिओम यांना पाहताय. आणखीन एक ऐरोली एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला संबोधलं गेलाय. पहिला बॉल हरिओम आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. ऐरोली कोलीवाडाचा आणखीन एक 23 तरार गोलंदाज ओव्हर द विकेटने पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पडलाय, परंतु बॅटची एज घेतलाय. बॉल चाललाय डिक्लेशन झोन मध्ये, गोशांकी क्षेत्रात. सिंगल मिळते. सिंगल बरोबर आपलं खातं ओपन केलंय. धावांचं श्रीगणेशा होतोय. शुभम पाटील यांना आपण पाहताय. हरिओम यांना पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगला गोलंदाज म्हणून संबोधला गेलाय. चांगला प्रयत्न या खेळाडूने केलाय आपण सध्या पाहताय. उभं नंबर पहिला हातात आला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण सध्या पाहताय. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. आपलं खातं ओपन केलंय. धावांचं श्रीगणेश इथे होतोय सिंगलच्या मदतीने. बॉलर परत एक वेळा तयार. हरिओम यांना आपण पाहू शकाल. हो इथे वेग भरणं आठवता, परंतु हो आपण पाहू शकाल बीमरचा इशारा इथे अंपायर सिग्नल आपण पाहू शकाल. भरपूर वरती टाकलाय, परंतु हा बीमर आहे. खराब गोलंदाजी ते पाहायला मिळते. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. नो बॉल आपण पाहताय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. 2 धावा इथे धावफलकावरती आहे. चांगलं षटक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. हरिओम सातत्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रभावित केलाय. सध्या रबर बॉल क्रिकेट आपण इथे पाहताय. तर भूषण पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आली. भूषण पाटीलने जर 3 बॉल 3 षटकार मारले तर अशरफ पटेल यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज आणि भूषणची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. असे एक आगळेवेगळे कॅश प्राइज अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत येते. भूषण 3 बॉल 3 षटकार 1000 रुपयांचे कॅश प्राइज आणि भूषणचं विकेट घेणारा गोलंदाज त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज अशरफजी पटेल यांच्या माध्यमातून. थँक्यू. येस आपण पाहताय. सिंगल मिळते. ऑन ड्राईव्ह केलंय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या यावेळेला पुढे जाते. एक चांगलं षटक इथे हाताळलं जाते. हरिओम यांना आपण पाहताय. खोलात टाकण्याचा प्रयत्न. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आपण सध्या पाहताय मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूने अनेक विक्रम आपल्या नावी केले, लहान लहान खेळाडूला घेऊन संघ त्याने बनवला आपण पाहू शकाल. सातत्याने नवी मुंबईचं क्रिकेट आज आखाती देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय. इथे पाहू शकाल. शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुल. भूषण पाटीलच्या बॅट मधून पुल ब्युटिफुल. पुल इज अ सक्सेसफुल आणि बॉल सीमारेषा पार. हा ठोकलाय षटकार. शॉर्ट आर्म पुल केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रडार मध्ये होता आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या पद्धतीने फटका डिग आउट केलाय. 6 ने वाढते टीमची धावसंख्या. 6 ने सपकन मुसंडी मारते. 9 धावा धावफलकावरती ते पाहायला मिळत आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे. नुकतीच झालेली धारावीची स्पर्धा, त्यामध्ये चांगला परफॉर्म. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय डिक्लेशन झोन मध्ये. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं सध्या मार्गस्थी आहे. टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होताना पाहायला मिळते. हरिओम यांना आपण पाहताय. 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला दिली आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. सेकंड राऊंड 4 ओव्हर आपण सध्या पाहताय. ग्रामीण गट आपण सध्या अनुभवताय. 2 गाव 1 संघ आपण सध्या पाहताय. तर या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष सन्माननीय श्री अजय सिंग साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने पक्षासाठी केलेलं कार्य हे नेहमीच दिलासा देणार राहिले आणि म्हणूनच मंडळ अध्यक्ष म्हणून आज त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आज देण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे मिळापूर मंडळ अध्यक्ष सन्मान्य अजय सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओ टू कॉम बॉक्स. हो इथे पहा परत एकदा तेज तर्रार बॉल, वेग भन्नाटे, व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल, दिशा थोडी खराब आहे. पहा आपल्या मैत्रीणमध्ये गप्पा, घरामध्ये पप्पा, मैत्रीणमध्ये गप्पा आणि क्रिकेटमध्ये कटप्पा, क्रिकेटमध्ये तुमचा टप्पा, बाहुबलीमध्ये कटप्पा आणि मनामध्ये गणपती बाप्पा असणं फार गरजेचे. क्रिकेटमध्ये तुमचा टप्पा हा योग्य टप्प्यावरती असावा. आणि व्हाईट बॉल इथे अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत वळतात. लेग स्टिक सोडलाय. ओ चेंज ऑफ पेस कधी कमी केली, फिंगर्स रोल केले. परत एकदा व्हाईट बॉल, दिशा थोडी परत एकदा भरकटली. पंचांनी हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अभांतर. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 13. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. 4 बॉलचा केस आपल्या टीमची धावसंख्या 13 धावा. हरिओम यांना आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. थोडासा महागणं ठरलाय. बॉल तयार परत एक वेळा इथे आणखीन एक उडवलाय. वा भूषण पाटीलच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळते. यावेळेला शॉर्ट मध्ये आहे वजन आणि धावा मिळतं अर्धा डझन. आणखीन एक अस्मानी टोला, कोहिनूर ऑफ नवी मुंबई. भूषण पाटील का बल्ला उछल कर बोला. आणखीन एक धमाका पाहायला मिळतंय. षटकार ज्या पद्धतीने फटका सजवलाय त्याचं टायमिंग पहा, त्याचं प्रॉपर टायमिंग पहा. ज्या पद्धतीने स्वतःला थांबवलं, बॉल येण्याची वाट पाहिली, त्यानंतर फटक्याला डिगआउट केला. ऍक्शन रिप्ले सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहताय ज्या पद्धतीनं फटका डिगआउट केलाय. वा सुपर यार. शॉर्ट सिलेक्शन तेवढाच ताकदीचं पाहायला मिळालाय. 6ने वाढते, 6ने सपकन मुसंडी मारते. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 19 धावा सध्या आपण पाहताय. बॉलर परत एकदा तयार. हरिओम परत एकदा निघालाय. यावेळेला आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. फिल्डर आहे त्याखाली. भूषण पाटीलची झेल आहे. ओ माय गॉड. क्रिकेटमध्ये कॉलिंग, तुमचं बॅकअप, तुमचं जजमेंट या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तुमच्याकडे जिद्द, मेहनत, चिकाटी या सर्व गोष्टी असायला पाहिजे. एखादा कॅच जेव्हा तुम्ही पकडायला जाता तुमचं जजमेंट खूप महत्वाचं असतो. त्यानंतर तुमचं बॅकअप पहा. बॅकअप चुकलं त्यामध्ये सिंगल. भूषण पाटीलला परत एकदा संधी निर्माण होते. सिंगल मिळते. सिंगल बरोबर पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 धावा विदाउट लॉस ऑफ द विकेट. 20 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. आपण सध्या पाहताय आई गोवर्धनी चषक 2026 चा घमासान आपण सध्या अनुभवताय. यश आलाय बॉलिंग करण्यासाठी. उभे नंबर 2 मध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या गोलंदाजाने. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती याही गोलंदाजानं प्रभावित केलाय. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील सध्या मैदानामध्ये खेळतोय. चांगला संघर्ष केलाय. उभे नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. यश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल भन्नाट वेग धारण केलाय. तेज तरार बॉल होता. बॅटची कडाकीत बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 21. उभे नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. 21 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलाय. चांगला परफॉर्म मागील मॅच मध्ये केलेले आहेत. परत एकदा दोन्ही टीम एक मॅच जिंकली. संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. चांगली लढाई सध्या मैदानामध्ये लढताना पाहायला मिळत आहे. बॉल तयार परत एक वेळा फुलटॉस आहे. वा भूषण पाटीलच्या बॅट मधून लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड. बॉल आउट ऑफ द पार्क. नो बॉल. सोने पे सुहागा. भूषण पाटीलचा वार आणि हा ठोकलाय धमाका षटकार.
क्या बात आहे, चुकीला अजिबात माफी नाही आहे. अशा प्रकारची मला गोलंदाजी जर झाली तर मी त्यावर आक्रमणाशिवाय पर्याय नाही आहे. फुल टोस होता, फुल टोल भरावा लागेल. पहिल्या 2 मॅच मध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड 55 धाबा त्याने पूर्ण केलेल्या आहेत. भूषण पाटीलने पहिल्या मॅच मध्ये 34 धाबा त्याने बनवल्या. या सगळी माहिती आमचे विघ्नेशजी मडवी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. एक चांगली बॅटिंग होते, लढतोय संघर्ष आपण पाहायला मिळते. भूषण पाटील फ्री हिटची संधी आहे, उघड्या डोळे पाहणी. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी परत एक वेळ आहे. 28 झाले, षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. 28 धाबा, 28 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 28 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. काय संघर्ष केलाय, काय फटके मैदानामध्ये सुरू आहे. चला, ज्या गाड्या मैदानामध्ये आहेत त्या प्लीज, ज्या खेळाडूंच्या गाड्या आहेत त्या प्लीज गाड्या बाजूला काढा विनंती करतोय. जी वाहनं अगदी मैदानाच्या मध्ये जे लागलेले आहेत त्यांना विनंती करतोय. ज्या खेळाडूंच्या वाहनं आहेत वाहनं बाहेर काढायची विनंती करतोय. 28 धाबा इथे धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. भूषण पाटील अक्षरशः बरसला या मैदानामध्ये. काय संघर्ष केला, काय बॅटिंग सुरू आहे. 2019-2022 चा कालखंड रामतनू क्रीडांगण कोण विसरेल. 50 धाबांची जवळपास ते 15 का 14 बॉल मध्ये 51 धाबा भूषण पाटीलने बनवल्या होत्या. अजूनही तो कालखंड मला आठवतो. ओ शॉर्ट बॉल, कमी गतीचा बॉल रीड करून पिक केलाय. आणखीन एक, क्या बात आहे, वाह. भूषण पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक काम या नवी मुंबईचं कोहिनूर आहे. हे दृश्य सध्या क्रीडांगणावरती ज्या पद्धतीने फटका डिगआउट केलाय, कमी गतीचा बॉल त्याला रीड केला, त्यानंतर पिक केला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका भूषण पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक अस्मानी टोला ठोकलाय षटकार. अजून एक इतिहास मला आठवतो, 2018 का 2019 चा तो कालखंड. रामतनू क्रीडांगण तुर्भे स्वर्गीय डी.आर. पाटील चषक 2019 का 18 चा तो कालखंड. आणि त्यामध्ये अर्धशतक नमित पाटील आणि भूषण पाटीलने तो सामना जिंकवला होता. आणि तशाच पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग होते, आक्रमण केलाय. भूषण पाटील लाभाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. 7 बॉल आणि 27 या धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतोय. काय बॅटिंग केली, लाजवाब परफॉर्मन्स मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 34 धाबा. आणखीन एक कमी गतीचा बॉल, तो क्षेत्र निवडलाय. लगातारचा तिसरा बॉल, सीमा रेषा पार. क्या बात आहे, तो क्षेत्र निवडलाय. आणि भूषण पाटीलला अशा प्रकारची गोलंदाजी करू शकणार नाही आहे. आणखीन एक अस्मानी टोला. भूषण पाटील का बल्ला उछल कर बोला. लगातार 3 षटकार ठोकलेत. स्कोर 6 ने वाढते. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळते. आणि सलग 3 षटकारांसाठी अशरफ भाई पटेल यांच्याकडून भूषणसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी मात्र जमा झालेला आहे. आणि अशरफ भाई आहेत त्या ठिकाणी, ते देतील. सन्माननीय शशी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न. आणखीन एक, लगातार 4 बॉल मध्ये 4 धमाके. काम या नवी मुंबईचं कोहिनूर आहे. काम या नवी मुंबईला अगदी आखाती देशांपर्यंत पोहोचवलंय. हे संपूर्ण दृश्य सध्या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. वाह, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 बॉल मध्ये 4 धमाके. अस्मानी टोला भूषण पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक आक्रमण पाहायला मिळते. 6 ने वाढते. टीमची धावसंख्या 46. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. भूषण पाटील लाभाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. काय बॅटिंग सुरू आहे, लाजवाब आक्रमणचे स्वरूप धारण केलाय. क्रिकेट हा वयावरती अवलंबून राहत नाही आहे. कोण म्हणतं भूषण पाटील संपलाय,
भूषण पाटील अगदी अजूनही जिवंत आहे हे दृश्य क्रीडांगणावरती पाहायला मिळते. काय बॅटिंग केली, बॉलर परत एकदा तयार, आणखीन एक, ओ माय गॉड, पाचवा देखील आलाय. वा, बॉल सीमा रेषा पार. कालची पुन्हा एकदा आठवण झाली. काली खरं तर धारावीच्या क्रीडांगणावरती 5 बॉल 5 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि 6व्या बॉलला खरं तर डिफेन्स करत त्याने सन्मान दिला होता. आज काय करेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, कारण की हर दिन दिवाळी नाही होती आणि गोलंदाज प्रत्येक वेळी सेम असेल असं नाहीये. काही मनातल्या इच्छा आणि काही आकांक्षा या मात्र मोमेंट प्रमाणे बदलत असतात. आज भूषणच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे सांगणं थोडंसं कठीण आहे. 5 बॉल 5 मारलेत सर. पहिला बॉल सिंगल होता, त्यानंतर नो बॉल मध्ये षटकार, त्यानंतर 4 मारलेत, म्हणजे लगातारचे 5 मारलेत. नुकतीच झालेली धारावीची स्पर्धा त्यामध्ये 5 षटकार, 6व्या बॉलला डिफेन्स केलेत आणि याही मैदानामध्ये 5 बॉल 5 मारलेत. भूषण पाटील अक्षरशः बरसलाय. 10:45 वर खेळतोय. हा षटकार आला तर 50 धावा होईल. क्या बात आहे. काय बॅटिंग केली, 6 ने वाढते टीमची धावसंख्या. 52 या आकड्यावरती, 52 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल, 10 बॉल 45 या धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय. शेवटचा बॉल, यश परत एकदा तयार, आक्रमण केलाय. काय बॅटिंग केली, वा, पैसा वसूल केलाय. शेवटचा बॉल, ओ शेवटचा बॉल, फ्लिक ऑफ द रेस, बॉल चालला गॅप मधून, वा, फ्लिक ऑफ द रेस, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल आर पार, सीमा फरार. आणि एका धावेने अजूनही दूर आहे अर्धशतक, आणि अर्धशतक जर पूर्ण झालं तर अशरफभाई पटेल यांच्याकडून आणखी 1000 रुपयांचं कॅश प्राइज भूषण पाटीलसाठी या ठिकाणी देण्यात येतील. 1000 रुपये 3 बॉल 3 षटकारांसाठी आलेत आणि पुढचे 1000 रुपये त्याच्या वैयक्तिक अर्धशतकासाठी दिले जातील. का आक्रमण केलाय, का बॅटिंग केलीये, ज्या पद्धतीने भूषण पाटील या मैदानामध्ये खेळ केलाय, आक्रमक स्वरूप धारण केलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण सध्या पाहताय. 4 धावेच्या मदतीने 56 धावा आणि धावफलकावरती आपण पाहू शकाल भूषण पाटील सध्या खेळतोय. 11:49, 11 बॉल मध्ये 49. रामधनु क्रीडांगण तुर्भे गावामध्ये 14 बॉल मध्ये 51. 2019 चा कालखंड, आज 2024 चा कालखंड आहे. काय बॅटिंग केलीये, हल्लाबोल केलाय, इम्प्रेस केलाय, 36 धाबाचं षटक हाताळलाय यशने, भरपूर भाग ठरलाय. मनोज आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण सध्या पाहत आहे. मनोजचा पहिला बॉल थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल चालला, आणखीन एक, वा, आणखीन एक गॅप मधून निघालाय. नो डाऊट, नो चान्स, बॉल इन टू द फॅन्स. रन मिळतील 4. आणखीन एक चौकार, यावेळेला शुभम पाटीलच्या बॅटमधून चौकार. 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 60 धावा. धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल 60 धावा धावफलकावरती सध्या पाहत आहे. काय बॅटिंग सुरू आहे, आक्रमण आणि आक्रमणच मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेला आक्रमण करायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवायचा आहे, परंतु सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 61. 11 बॉल 49 वरती भूषण पाटील सध्या खेळतोय. सिंगल आली तर 50 होईल. टीमची धावसंख्या 61 धावा. आई गोवर्धनी चषक 2026 चं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का, याकडे नक्की लक्ष पडलाय. 1च रन पाहिजे अर्धशतक साठी. टीमची धावसंख्या 61 धावा. धावफलकावरती आपण पाहताय, आक्रमण केलाय. बॉल तयार, मनोज परत एकदा, यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, परंतु फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. ओ माय गॉड, चुकी होणार नाहीये. भूषण पाटीलचं अर्धशतक पाहायला मिळणार नाहीये. फ्री होम डिलिव्हरी, कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि भूषण पाटीलला शेवटी अखेर फायनली परतावं लागेल. विकेटचं बटन, भूषण पाटील बाद. 49 वरती बाद झाला भूषण, परंतु त्याच्या स्पिरिटला आणि त्याच्या एनर्जीला खरंच सलाम आहे. भूषणची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
49 वरती आऊट झाला. परंतु एखाद्या क्रिकेटरच्या मनात आलं असतं तर अगदी सहज पायावरचा बॉल सिंगल काढू शकला असता, परंतु टीमसाठी खेळणं ही त्याची प्रायोरिटी राहिली आणि म्हणूनच भूषणने आज स्वतःच्या खेळाने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. उगाच नाही म्हणत त्याला, तेव्हा कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण पाटील. 61 झालेत. 49 धावांची एक विस्फोटक खेळी साकार केली. आपण पाहू शकाल एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक जरूर आम्हाला पाहायला मिळालं असतं, परंतु थोडासा निराशा व्यक्त केला, परंतु चांगला परफॉर्म केलाय. धावफलकावरती आपण धाबा सध्या पाहत आहे. 61 धाबा. पहिला विकेटचं नुकसान इथे झालंय. भूषण पाटील शेवटी परतलेले आहेत. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आपण सध्या पाहत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय नमित पाटील. इनाईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आलाय. मनोजने अखेर ही विकेट प्राप्त केली. एकसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहताय. नमित आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना आपण इथे पाहताय. ओहो, हा चांगला बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी. ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न, परंतु गुरुनाथजी पाटील सर आमच्यापर्यंत बोलतात की हा वाईट बॉल आहे. ऑफ स्टिक सोडलाय. ओव्हर पिच टाकायचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक वाढेल. टीमची धावसंख्या 62 धावा धावफलकावरती ते पाहायला मिळत आहे. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु ओ माय गॉड, गॅप मध्ये बॉल चाललाय. नमित पाटीलच्या बॅटमधून अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रणनीतील 4 येथे चौकार. 4 धावा इथे मिळताना दिसते. 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 66 धावा धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. 66 धावा धावफलकावरती सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना आपण पाहत आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल घ्यायचा मानस. इथे डॉट बॉल आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. या मुवमेंटला चांगला बॉल इथे हाताळला जातोय. डॉट बॉलची आपल्याला सांगता होते. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. मनोज चव्हाणने चांगला पलटवार केलाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट घेणे फक्त 10 धावा त्याने अजूनपर्यंत खर्च केल्यात. एक चांगलं षटक त्याने हाताळलेलं आहे. इथे ड्राईव्ह केला आहे. बॉल चाललाय. अभि तिथे येईल, बॉल पकडेल, फेकेल, तोपर्यंत इथे सिंगल बरोबर षटक इथे संपले. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस 1 विकेटचं नुकसान. टीमची धावसंख्या 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 67 धावा धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष अजय सिंग साहेबांचा सन्मान. मी या स्पर्धेचे प्रणेते युथ आयकॉन कुंदनदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अगदी अजय सिंग साहेबांचा सन्मान करावा. सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जाईल. अतिथी मान्यवरांचा सन्मान अगदी कुंदनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अतिथी देवभव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला जातो. अशरफजी पटेल यांचाही सन्मान या मंचावर केला जातो. अशरफजी पटेल, अजो खान हे देखील उपस्थित आहेत. अजो खान, अशरफ पटेल, अखिल पटेल, अल्ताफ, या सगळ्याच मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. तर जाऊया कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा राहुल राठोड यांच्याकडे. सव्या मैदानामध्ये साहिल आलाय. आणखीन एक फिरकीचा जादूगर. आपल्या बोटाच्या जादूवरती याही गोलंदाजाने चांगल्या फलंदाजांना फिरवलेत. कटरचा बेताट बादशाह म्हणून सध्याच्या घडीला त्याला ओळखलं गेलाय. एक चांगला गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक अनोळखी छाप या गोलंदाजाने सोडली आहे. साहिल नाईक आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 आपण सध्या पाहत आहे. पहिला बॉल चांगला कट केलाय. हो, हाही चांगला बॉल आहे. अलॉंग द ग्रास खेळायचा प्रयत्न. डीप मिड विकेट मधून सिंगल मिती. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. चांगला थ्रो आलाय. सिंगल मिती. सिंगल बरोबर धावफलक वाढेल. टीमची धावसंख्या 69 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. धावफलकावरती धाबा आपण सध्या पाहत आहे. 69 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. 69 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. साहिल यांना पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. एक चांगला गोलंदाज म्हणून संबोधला गेलाय. नुकतीच झालेली टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, त्यामध्ये आपल्या नावाची एक अनोळखी छाप सोडली.
इथे देखील चांगला बॉल वा कटर टर्न बॉल बाउन्स अँड टर्नच्या पद्धतीने होतोय. सिंगल घ्यायचा प्रयत्न परंतु बॅटर आउट. शुभम पाटीलला शेवटी परतीचा प्रवास करावा लागेल. आणखी एक विकेट. शुभम बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. आज पहिला रनआउट आपण सध्या पाहत आहे. शुभम पाटील शेवटी माघारी परताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती आपण धावा पाहत आहे. 69 अजूनही 3 बॉल आहेत. 69 69 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आपण सध्या पाहत आहे. 69 धावा. हाही चांगला बॉल आहे. आक्रमण करायचा प्रयत्न वा परत एकदा चांगला बॉल हाताळला. आणखीन एक टर्न होतोय. ज्या पद्धतीने बॉल पडलाय परत एक वेळा नमित पाटीलला थांबवला गेलाय. चांगला बॉल इथे आपण पाहू शकाल. साहिल नाईक कडून पाहायला मिळते. कमालीचं षटक हाताळलं जात आहे. एक चांगलं षटक आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे. ओहो कमी गतीचा बॉल. माय गॉड इथे संधी होती. खोला टाकण्याचा प्रयत्न इंटू द ब्लॉक होल. त्याला खोदून काढायचा प्रयत्न होता. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 70. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज साहिल नाईकने काय षटक हाताळलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी. चांगला गोलंदाज आपण सध्या पाहत आहे. शेवटचा बॉल आहे. 70 धावा. धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. बॉल तयार. शेवटचा बॉल. भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. फेस करेल. शेवटचा बॉल. ओ क्या बात आहे. वाह काय टर्न होतो यार. बॉल पडला. काटा बदलला. एखादी ट्रेन एखाद्या रुळावरून ज्या पद्धतीने टर्न व्हायला पाहिजे आणि तशाच पद्धतीने बॉल टर्न होतो. एखादी ट्रेन ज्या प्लॅटफॉर्म वरून काटा बदलते. वा चांगला बॉल यार. षटक किती संपले. धाबा झाले 70 आणि 71 धाबाचा पाठलाग. चला भूषण पाटील प्लीज मंचावर या. भूषण ज्या अविस्मरणीय खेळीसाठी अगदी मान्यवरांच्या अगदी वतीने ही पारितोषिक ठेवण्यात आले त्याचा स्वीकार तुम्ही करा. कोहली रफ नवीन भाई भूषण पाटील. मान्यवरांना अगदी पुरेसा वेळ नाही त्यामुळे तुम्हाला लवकर बोलवण्यात आलं. काय बॅटिंग केली भूषण पाटील. फुलात होऊन आज सगळ्यांचंच मन जिंकण्याचं काम केलंय. मनोज चव्हाण आपण देखील या मंचावर. हे पारितोषिक भूषण पाटील यांसाठी दिले जाते. थँक्यू व्हेरी मच भूषण पाटील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते. मनोज चव्हाण आपण देखील या. आपल्यासाठी पारितोषिक ठेवण्यात आलं. मनोज मनोज आपण देखील या. शेवटच्या ओव्हरसाठी आपल्याला देखील पारितोषिक ठेवण्यात आलं. विकेट लिया. अच्छा येस भूषण पाटील यांचा विकेट घेतला त्यामुळेच त्यांना देखील पारितोषिक ठेवण्यात आले. 500 रुपयाचे पारितोषिक त्यांना देखील दिले जाईल. मनोज प्लीज या. आणि आमच्या 14 गावचे प्रमुख आहेत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा जाऊया राहुल राठोड यांच्याकडे. धन्यवाद. नको बोलते नंतर कर. हां बघा सगळ्याच टीमला आता सूचना अशी लक्षात घ्या की मैदानाच्या आतमध्ये उतरताना एका लाईनअपने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. एका लाईनअपने मैदानाच्या बाहेर तुम्ही जा. त्यामुळेच हा नियम या पुढच्या सामन्यासाठी असेल. त्यामुळेच सगळ्याच टीमला सूचना असेल की सामना संपल्यानंतर दोन्ही टीम हस्तांदोलन करतील आणि एका लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये येतील. मैदानाच्या बाहेर एका लाईनअपने जातील. धन्यवाद. चला 70 धाबा झालेल्या आहेत आणि 71 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 71 धाबा कशा पद्धतीने चेस होतील. 71 धाबा कशा पद्धतीने डिफेंड होतील. आपण ऐकत राहा. आपण पाहत राहा. आई गोवर्धनी चषक 2026. 71 धाबा कशा पद्धतीने चेस होणार. कशा पद्धतीने डिफेंडिंग होणार. त्या सगळ्यांची माहिती ऐकूया. या मॅचची संपूर्ण कहाणी विघ्नेशजी मडवी सरांच्या जुबानी. या मॅचची कहाणी आणि त्यांच्या जुबानी. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा. पाहत रहा. मी राहुल राठोड. मी यू गया मैं यू आया. पुरता थांबतो. धन्यवाद. शिरवणे दिगोडे टीम कॅप्टन. चला या टॉस साठी. आणि बेलापूर टीम कॅप्टन टॉस साठी या. चला शिरवणे दिगोडे वर्सेस मंचावर टॉस केले जाईल आणि राहुल राठोड आमच्या सोबत जोडले जातील. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपला लगेच या.
हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहताय आई गोवर्धनी चषक 2026 टेनिस ग्रुप आयोजित बेलापूर गावाच्या मानाची स्पर्धा आपण सध्या अनुभवत आहे. हा भव्य दिव्य सोहळा वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. 71 धावाचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. चला बेलापूर टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. चला बेलापूर टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. घरच्या मैदानावर खेळायचं आहे. आपण पाहू शकाल भरपूर वर्ष सराव तुमचा राहिला. गेले कित्येक वर्ष या मैदानामध्ये तुम्ही खेळलात. सत्कार कर पहिला अशरफ पटेल आजो खान आणि चला आपण सन्मान इथे करत आहोत. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण इथे करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय अशरफजी पटेल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान अजोब खान यांचा सन्मान आम्ही इथे करत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून सलाम्यांचे बंधू आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रेमाचं प्रतीक मैचुबदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र. त्याचबरोबर अखिल पटेल साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे आम्ही करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती. अखिलजी पटेल साहेबांचा सन्मान इथे होत आहे. त्याचबरोबर आदरणीय अल्ताफजी दुरू देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अल्ताफजी दुरू साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे आणि तो सन्मान. त्याचबरोबर अशरफ पटेल साहेबांचाही सन्मान, अशरफजी पटेल साहेब आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण पाहता, आपण अनुभवताय आई गोवर्धनी चषक 2026 चा घमासान आपण इथे पाहताय. अशरफजी पटेल साहेबांचाही सन्मान इथे होतोय या मुख्य व्यासपीठावरती आपण सध्या पाहताय. त्याचबरोबर शहाबाज गावाचे लिजंड क्रिकेटर शशीजी कोळी यांचाही सन्मान आम्ही इथे करत आहोत. शहाबाज गावाचे लिजंड क्रिकेटर शशी कोळी आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्मान इथे होत आहे मुख्य व्यासपीठावरती. प्रेमाचं प्रतीक मैचुबदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांना सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला दोन्ही टीम कॅप्टन, एकीकडे बेलापूर तर एकीकडे दिघोडे, हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शिरवणे दिघोडे आणि बेलापूरच्या बरोबर एकीकडे बेलापूर तर एकीकडे गावदेवी ऐरोली, हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहताय. चला टॉस आपण इथे करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती. तर मी विनंती करतोय भावेश दादा भोईर, आपण आपला सन्मान आम्ही इथे करत आहोत. चला टॉस साठी मी अल्ताफ दूर साहेबांना विनंती करतो आपण टॉस इथे करावा. चला दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि टॉस आपण इथे करतोय. एकीकडे शिरवणे दिघोडे तर एकीकडे बेलापूर आणि ऐरोली. टॉस इथे होतोय. छापा कॉल केला आणि टॉस जिंकलेला आहे शिरवणे दिघोडे टीमच्या कॅप्टननं. चला लवकरात लवकर निर्णयाची अंमलबजावणी करा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपण पाहताय, आपण अनुभवताय आई गोवर्धनी चषक 2026 चा घमासान. जाऊया या मॅचची कहाणी कुठेही न जाता. त्याचबरोबर आदरणीय प्रीतीशी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहे. त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण सध्या मैदानामध्ये पाहताय. टेनिस ग्रुप आयोजित आई गोवर्धनी चषक 2026 चा घमासान आपण सध्या पाहताय. 2 गाव 1 संघ. जाऊया, मॅच क्रुशल सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एकही वेळ न ढवळता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया विघ्नेशजी मडवी सरांकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टार्गेट आहे 71 धावांचं आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना यावेळेस फटका चांगला आहे. अक्रॉस खेळ आहे. स्केल ऑफ द विकेट चेंडू जाईल पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. सध्या जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते, 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अभिष जोशी युवा खेळाडू आहे. ओमी केणीने देखील पहिल्याच बॉलवर आपलं खातं उघडलं. 71 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट जर विचार केला तर
अगदी असं वाटलं होतं की 80 85 90 पर्यंत जाईल ही सुरुवात तशी झाली होती पण त्याचा शेवट करता आला नाही. इथे बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये कॅच ट्रॅप होते भूषण पाटील कडून आणि संधी मिळते अभि जोशीला. अभि जोशीने देखील भरपूर चांगलं योगदान दिलंय. ऐरोली कोळीवाडा टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे ज्या खेळाडूने देखील कमी कालावधीमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय. ऐरोली कोळीवाडा टीम जो सूर्यकांत मडवी बाला यांच्या नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने कामगिरी करतोय. युवा खेळाडूंना घेऊन हा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. चल संधी आली होती संधीचं सोनं करता आलं नाही. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना अभि जोशी अकोटप्प्याचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये गॅप मध्ये आहे. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे अभि जोशीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 13. अगदी उसळी घेणारा चेंडू होता. हुक केलाय. मिड विकेट रिजन मध्ये चांगला स्ट्रोक लगवला जातोय. 4 धावा मिळतील. आई गोवर्धनी चषक ही स्पर्धा आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चर्चा केली जाते या स्पर्धेची. पुढच्या मॅच मध्ये दिगोडी टीम खेळणार आहेत. विश्वजित ठाकूर मोठ्या हा खेळाडू देखील खेळताना दिसेल. या खेळाडूने देखील अगदी दिगोडी गावाला देखील एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा झाल्या. चांगली सुरुवात फार महत्वाची असते. तशी सुरुवात झाली होती रबाडे तुर्बे टीम कडून कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा जर पाहिल्या होत्या 56 धावा झाल्या होत्या. असं वाटलं होतं की 100 ही आकडा गाठेल पण त्यानंतर केलेलं कमबॅक मनोजने घेतलेली भूषण पाटीलची विकेट आणि त्यानंतर मात्र कुठेतरी तुर्बे रबाडे टीम बॅटिंग मध्ये कोलॅप्स झाला आणि फक्त 71 या आकड्यावर तो थांबला. ओमी खेणी ओमी प्रकाश खेणी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने देखील सुरुवातीपासून कधीही मागे वळून पाहिलं नाही. भरपूर योगदान राहिले. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली हेमंत पाटील येईल का? झेल पकडला जातोय. संपलाय. ओमी खेणीचा खेळ. इट्स बिग ब्लो. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. ओमी खेणी बाद होत असताना ओमी केणी नाराज मुद्रा पाहायला मिळेल. अभिने विकेट प्राप्त केली. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता अभि. काय गोलंदाजी केली होती आणि पहिल्याच बॉलवर अगदी झेल पकडलाय. सुपर कॅच. लाजबाब झेल आणि ओमी केलीला परतावा लागेल. या मॅच मध्ये देखील हवा तसा परफॉर्मन्स करता आला नाही. टीम अडचणीमध्ये आहे. टीम संकटामध्ये आहे. इनफॉर्म बॅट्समन ओमी बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मनोज चव्हाण ज्याने गोलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले होते. भूषण पाटीलला बाद केलं होतं. आता बॅटिंग मध्ये योगदान द्यावं लागेल. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 13. 13 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 71 करायचे. धावा अगदी जरी 71 असल्या तरी धावा करण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. प्रत्येक मॅच मध्ये अगदी 81 64 आता 71. हा तिसरा सामना रंगताना दिसतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने टॉपेज लागले होते. चेंडू जाते फ्रंट मध्ये. सिंगल मिळते. रवी म्हात्रे डायरेक्ट हिट करतील का? पण डायरेक्ट हिट झाला नाही. एका धावावर समाधान मानावं लागेल. एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर जे मानसिक दडपण असतं ना ते दडपण दिवा ऐरोली टीम मध्ये दिसते. साईनाथ दिवा ऐरोली कोळीवाडा हे 2 संघ. लेन बॉल पिक केला. फटका चांगला गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभि जोशीच्या बॅट मधून येतोय. अभि नाही तो कभी नाही. षटकार. 4 धावा मिळतील. चौकार आलाय.
4 धावांना टीमची धावसंख्या 18 धावा. अभि जोशी, मनोज चव्हाण मोठी जबाबदारी असेल. प्रमुख खेळाडू ओमी केणी बाद झाल्यानंतर हे धडपणामध्ये बॅटिंग करणं फार इम्पॉर्टंट असेल. अभि वर्सेस अभि ही चांगली बॅटल. दोन्ही इनफॉर्म खेळाडू आहेत. बॅटची एनर्जी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक, चांगली वापसी. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. अभिने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. अभि लिंबोळे गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस बॉल, टायमिंग होऊ शकलं नाही. शॉर्ट मिड विकेट रेंज मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पुन्हा एकदा किफायती गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी राहिली. या अभिने ना तुर्बे टीमसाठी अगदी मागच्या हंगामामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी. फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. वन बॉल सीमारेषी पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय. 4 धावा धाफलकावरून अगदी मुसंडी मारत असताना 23 आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 23. आता 21 आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल 48 धावांची आवश्यकता आहे. आव्हान मोठं आहे. अशी सुरुवात जर पाहिली तर दमदार सुरुवात झाली होती तुर्बे रबाडे टीमची, पण या सुरुवातीनंतर शेवट चांगला करता आला नाही. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा पाहायला मिळाला नाही. पण आता सुरुवात खराब झाली आहे आयुर्वेद दिवा टीमची, त्यामुळेच आता शेवट चांगला करावा लागेल. शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आज खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता. चांगली बॅटिंग शुभमची पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल आणि अभि सारख्या फलंदाजाला अगदी सामोरं जावं लागेल. खोलगटापाचा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होती. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. या 12 बॉल मध्ये तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. कमीत कमी 8 षटकार मारावे लागतील. फटका चांगला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल. अभि आज जिकडे तिकडे अभि दिसतोय. एका अभिने बाद केलाय आणि फलंदाज बाद होत असताना अभि जोशीच्या विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय 23 आकड्यावर. ओमी केणी नंतर अभि जोशी परतलाय. अगदी 9 बॉल मध्ये 17 धावांचे योगदान देत असताना अभिने झेल पकडलाय आणि सफलता मिळते शुभमला. 2 गडी बाद 23. आता 21 आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही बऱ्याच धावा करायचे. 10 बॉल मध्ये अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. शिरोणे दिघोडी टीमने टॉस जिंकलाय. लक्षात घ्या, हा सामना संपल्या लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आणि बेलापूर टीम आपली देखील सलामीची जोडी आपण रेडी करायची. टीम मीटिंग आताच करून घ्या. वेळेचे बंधन असेल त्यामुळेच थोडासा सामना स्पीडअप करावा लागेल. 10 बॉल 48 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर. फटका पुन्हा एकदा फसलाय पण या फटक्यावर एकच धाव मिळेल. आदरणीय किरणजी मेहर यांचं आगमन झालं. किरणजी मेहर म्हणजेच नगरसेवक चषक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. किरण 11 शिरवणे हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाला. खुल्या गटातील संघामध्ये देखील हा संघ हे नाव आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. स्क्वेअर करत असताना चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सीमारेषी पलीकडे. फलंदाज सोहनच्या बॅटमधून षटकार. 6 धावा मिळतील. 6 धावांना टीमची धावसंख्या 30 आकड्यावर अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे.
41 धावा करायचे. 8 बॉल 41 धावा. पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागते. चेंडू जाते मिड विकेट रिजन मध्ये. औपचारिकता अगदी जवळजवळ राहिली कारण की इथं 7 बॉल मध्ये धावा करायचे 40. म्हणजे 7 बॉल मध्ये 7 मोठे फटके खेळावे लागतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये असे कारनामे अनेक वेळा झालेत. त्यामुळेच त्यासाठी चमत्कार करावा लागेल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय. मनोज चव्हाणच्या बॅट मध्ये येतोय पहिला मॅक्सिमम. चेंडू सीमारेषे पलीकडे. षटक क्रमांक संपले गेले. तिसरे 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. आता समीकरण आहे ते म्हणजेच 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. सहा बॉल 34 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश स्वतः कॅप्टन. अगदी या युवा खेळाडूवर देखील विश्वास दाखवले भूषण पाटील आणि रवी म्हात्रे. 2 असे लेजंड खेळाडू पाहायला मिळतील. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल 34 करायचे आहेत. 6 बॉल मध्ये कमीत कमी 5 तुम्हाला षटकार मारावे लागतील. जे भूषण पाटीलने केलं होतं तोच कारनामा तुम्हाला करावा लागेल. पहिलाच बॉल आखून टप्प्याचा. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. अभि त्याच्या खाली आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. मात्र इतकं नुकसान होणार नाही. अभिने चांगली कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये योगदान दिलं. एक झेल पकडला. आताचा खेळ झेल ड्रॉप झाला. पण भूषण पाटीलच्या जे 49 धावा झाल्या होत्या. अर्धशतकापासून फक्त 1 धाव वंचित राहिला होता. काय बॅटिंग गेली. चेंज ऑफ पेस. फिंगर रोल केले पण लाईन मिस केली आहे. अंपायरचा इशारा येते व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 39 ऑन स्कोर बोर्ड. या इनिंगचा पहिला व्हाईट बॉल हाताळला गेलाय. पुन्हा एकदा ऑन दी ऑफ. फटका चांगला. चेंडू जातो थ्रू द कव्हर. सीमारेषे पलीकडे. मनोज चव्हाणच्या बॅट मधून येतो षटकार. 6 धावा मिळतील. संघर्षाची लढाई अजूनही सुरू आहे. मॅच अजून संपली नाही असं सांगणारा षटकार आहे. बॅकफुटला येऊन जागा बनवली. रूम बनवली. फेकला कव्हर रिजन मध्ये षटकार मनोज चव्हाणच्या बॅट मधून. आता 4 मध्ये 26 करायचे आहेत. 4 बॉल 26. फुलटॉस बॉल दिशा देण्याचं काम करत असताना अगदी शुभम येत असताना चेंडू जातो 1 बॉल सीमारेषे पलीकडे. 4 धावा मिळतील. एक हाती झुंज देतो. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं आणि लढतच राहावं याच अनुषंगाने सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना मनोज चव्हाण. 6 बॉल मध्ये 21 दिल्यात. आता 3 मध्ये 22. खोलगट टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. सुपर बॉल. मॅग्निफिसेंट कमबॅक. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. राकेशच्या माध्यमातून आता 2 मध्ये 22 करायचे आहेत. 2 बॉल 22 धावा. औपचारिकता राहिली. लोवर फुल टॉस. चेंडू जाते फाईन मध्ये. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न. यस धाव घेतली जाते पण आता औपचारिकता राहिली. फक्त शेवटचा बॉल. चला शिरवणे दिगोडे टीम रेडी राहायचं आहे. टीम मीटिंग करून घ्या. लगेचच सामन्याला एका लाईनअपने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. आपण या सूचनेकडे देखील लक्ष द्या. बेलापूर टीम आपण देखील आपली सलामीची जोडी रेडी ठेवायचा आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला तो म्हणजेच टीम अधिराज तुर्भे 11 आणि त्यांच्या समेत टीम रबाडे टीम. अभिनंदन. सेमीफायनल मध्ये हा संघ देखील प्रवेश केला. टीम मॅच समरी पाहू शकता. रबाडे तुर्भे टीमने 70 धावा उभारल्या. त्यामध्ये 12 बॉल मध्ये 49 धावांची झंझावात खेळी केली. शुभमने देखील 7 धावांचं योगदान दिलं. नमित पाटीलचे देखील 7 धावांचं योगदान दिलं आणि फलंदाजी करत असताना इतकं काही चांगला परफॉर्मन्स राहिला नाही.